गावातले रस्ते म्हणा, दवाखाने म्हणा, शाळा म्हणा, इतर कामे करणारा असावा. काय वातावरण आहे का तुमच्याकडे? आहे की सगळीकडे आहे, आमच्याकडेच का सगळीकडे आहे. तर झालं गावातलं त्याशिवाय दवाखानं पहिला चिखलातनं जायचं होतं, आता सगळा बदल झालाय. काय वाटतं प्रशासनाचा कारभार बरा होतो? नाही बरोबर. तुम्ही मतदान करताना माणूस बघणार का पक्ष? माणूस आम्ही व्यक्तिगत मतदान करताना पक्ष बघावे. पक्षी बघायचा आणि माणूसही बघायचा तसा काय काम करणारा. बर काम करणारा माणूस पाहिजे, माणूस बघणारा. नाही माणूसच बघणार. विकासासाठी माणूसच चांगला पाहिजे. बर कुणाचं वार आहे इकडे? मला वाटते राजू पाटील शब्दाडीचं. राजू पाटळे त्या मते चौघापैकी भाकरे साहेब वारं जोरात. वारं आहे का दोघांचा राजू पाटील आणि भाटे साहेबांनी आरोग्य विभागाला शेड मारून दिले, गळती लागती. आवड आहे त्याला करायची हेतू आहे ती करणार. निवडून येणार तो येणारच की. बर एक नंबर चांगला पाहिजे. कामं झाल्यात भाटे साहेबांनी केल्यात. विकास कामं तशी झालेली आहेत. रस्ते बिस्त असं झालेलं आहे. गोरगरिबासनी असं मदत करतात. 100% बदल झाला. 100% विकास कामं करणार. आता रॅलीला ह्याला स्वतःहून लोक स्वतःच्या खर्चानं जातात. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आणि प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. एकीकडे राजकीय हालचाली सुरू आहेत, उमेदवार जे आहेत ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, आपला अजेंडा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य ग्रामस्थांना या निवडणुकीबद्दल काय वाटतंय, त्यांच्या गावाचा त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पिरळ या गावामध्ये. आणि या गावातीलच विजय स्पोर्ट्स जे मंडळ आहे या मंडळाच्या कट्ट्यावर ज्येष्ठ मंडळी जे आहेत, सायंकाळची वेळ आहे, या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मामा नमस्कार. नमस्कार. काय आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, हो जिल्हा परिषद काय वातावरण आहे का तुमच्याकडे? आहे की सगळीकडे आहे, आमच्याकडेच का सगळीकडे आहे. बर वातावरण चांगलं आहे. बर बर आणि काय मध्ये कामं झालीत का? विकास कामं झालीत का? झाल्यात काय झालं? थोडी झाल्यात, थोडी अजून व्हायला. बर काय व्हायला पाहिजे अजून? अजून रस्ते नाही ते. हा. जागा इथं हे रोड तसाच आहे बघा रस्ता, बर. बिन रस्ता. हा. हा आणि काय सांगू दुसरं. अजून विचारणार मामा, पिरळ काय सुधारणा झाली काय? हा झाली काय काय झाली? हा रस्तं झालं गावातलं त्याशिवाय दवाखानं हे तारळचा पिरळचा झालं. आणि काय हो मामा, तुम्हाला काय तेच वाटतंय? की सगळं झालंय की हा. आता दवाखाना जिल्हा झाले परिषद सगळे. निवडणूक आहे ती होय, काय जिल्हा परिषद जो आपण सदस्य निवडून द्यायचा असतोय होय. तो कसा पाहिजे हो? कसा म्हणजे सगळं काम करणारा पाहिजे. हा. मग आणि काय सांगायचं. काय हो कसा पाहिजे? एक नंबर चांगला पाहिजे. हा. काय तर आमची कामं होणार आहे. बरोबर होय होय. नाही तर कामं होत नाही. हा मग आणि का बोलू. म्हणजे कामं करणारा पाहिजे. होय कामं करणार. नुसतं जिल्हा परिषद झाला म्हणजे झालं नाही. आता 4.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य नव्हता. हा. जिल्हा परिषद प्रशासक काम त्यांच्याकडे होतं. होय त्यांच्याकडनं काय कामं झालीत असं वाटतंय? झाली की थोडी झाली. हा? झाली थोडी. आता या हे रस्ता सगळ्या झाला, हा. हे इथला वाटा झाला, बर. ह्या गलीचा राहिला. हे इकडे 3 रस्ते झाले बघा, 3 रस्ते झालं, बाकीच राहिलं. बाकी राहिला. बर जिल्हा परिषद निवडणूक आहेत, मतदान करणार का नाही? तर करणार की. कुणाला करायचंय ठरलंय कुणाला का? तसं काय अजून नाही. तसं काय सांगता येत नाही अजून. बर. अजून तसं काय माणूस सांगता येत बघणार का पक्ष बघणार? नाही. पक्षी बघायचा आणि माणूसही बघायचा तसा काय काम करणारा. बर ते काम करणारा असला तर त्याला हा. मतदान करायला द्यायला काय हरकत नाही. बर एवढंच म्हणाय. काय हो तुम्हाला काय वाटतंय पिरळ मध्ये कामं झालीत का हो? मध्ये झाल्यात बऱ्यापैकी, खरं त्यात थोडी राहिल्यात अजून. थोडी राहिल्यात. काय काय राहिल्यात? अजून रस्ते राहिल्यात तिथे. ते तिकडला रस्ता राहिला त्या गलीला. 2-3 रस्ते राहिले. प्रशासनाचं काम चांगलं का जिल्हा परिषद सदस्यच पाहिजे? तसं काय सांगता येत नाही. तसं काय सांगता येत नाही हो. हा. कोण करणार आहे तो करतोयच हो. हा. असं आहे. बर करणार आहे की म्हणणार की. करणार तो करणारच. ज्याचा आवड आहे त्याला ते करणारच. आवड आहे त्याला. आवड आहे त्याला करायची हेतू आहे ती करणारच हो. निवडून येणारा तो येणारच की. बर मग त्याच्या पलीकडे आणि काय त्याच्या आधी सांगायचं. निवडून आलेले लोकांनी तर कामं केलीत का? थोडी केलेलं आहे. केले. हा.
ज्यादा काय नाही, थोडी थोडी केल्यात, थोडी थोडी अपुरी आहेत ती झाली पाहिजे, ती बाकी काय. बर जिल्हा परिषद सदस्य काय करायला पाहिजे? हा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे नाही. हा नक्की द्यायला पाहिजे. तेच की रस्ते कुठं काय हे नाही त्यांनी लक्ष द्यायला नको. हा मग तेवढंच आम्हाला पाहिजे हो. बर तुम्ही आता मतदान 5 तारखेला करायचं आहे, मग त्यावेळेला कसं विचार काय करणार? विचार म्हणजे आमचं काम झालं तर आता विचार करणार आम्ही. अगोदर याला होय करूनच. पुढचं आम्ही बघणार की काय करायचं. किती वर्ष राहताय इथं? गावच माता आहे. गावच तुमचं. बदल झालाय का हो गावात? झाला की आता हा? पहिला चिखलातनं जायचं होतं, हा. आता सगळा बदल झालाय. बर एवढ्या टोपरावर चिखलातनं जायचं होतं, आता कणी घरोघरी चप्पलाशिवाय कोण जायचं नाही. आणि चप्पल चालतच नव्हतं पहिलं. चालत नव्हतं. एवढा चिखल कशात चालणार बर सांगा बघ. ह्याच्या आधी ज्या जिल्हा परिषद निवडणुका आपण लय बघितल्या. आपण लय बघाय नाही करत, थोड्या बघितल्या. बर आम्ही कसं लय बघा आम्हाला. आता तुम्हाला सांगू, हा तुम्ही म्हणशील असं ना त्या फडकं बी मिळत नव्हतं त्यावेळेला. त्यावेळेला. आता पॅन्टच्या शिवाय नाही, शर्टाच्या घालीत नाही कोण. मग कसं आता तुम्ही घालता का नाही जीन पॅन्ट टी शर्ट? हे विचार पॅन्ट नाही. बर जिल्हा परिषदेच्या तुम्ही शेतकरी मंडळ, शेतकरी शेतकऱ्यांसाठी किंवा तुमच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना असतात. आहेत योजना, आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतात का हो? पोचवत आहे. का बोलायचं ही योजना म्हणजे घरकुल असते असते हो, हा. असते असते पोचणार काय एकदम पोचतील. लाभ मिळतोय का तुम्हाला हा? त्याचा? लाभ मिळाला का? लाभ मिळणार म्हणजे त्यांचा तिने घेतला तरी तरी होतोय काम न असं आहे का नाही. हा, हा. काय हो मामा? मोदीचं पैसे आलेलं नाही. हा. मोदीचं आलं परत शिंद्याचा जवळजवळ 5 महिने नाही. कुठलं? शिंद्याचं हा. ते आलेलं तुला सांगितलं ते असले कशाला सांगतो. अहो तेच पाहिजे तुमचा हक्क आहे ना तो. होय की, त्यात नाही होत या. मी काय त्यात आहे हे त्यात. सरकारी काम आहे. हा. हे सरकारी काम आहे. सरकारचं कामच आहे ना तुमच्यापर्यंत यायचं ते. हा आपला बघायला गेलं तर ग्रामीण भाग आहे. इथं दवाखाना, जिल्हा परिषदेचं, जिल्हा परिषद शाळा, काय अवस्था आहे हो आता? हाय की चांगलं. चांगले जाता का कधी दवाखान्यात? जाता हा? दवाखान्यात जाता आम्ही. आहे चांगलं दवाखाना एक नंबर चांगला. दवाखान्यात सुधारणा झाले. झाली. कुणी केली वाटते? कुणी आता ते आता आम्हाला माहित आहे होय ते का आता कुणी केली आता काय करणार. कधी लक्ष आहे का नाही गावात? लक्ष आहे की त्यांनीच कुणीतरी केली. कुणीतरी केले अमुक मंत्र्यांनी होय केलं काय आम्हाला. हा. ते काय सांगत कुणी केली काय केली. ते काय सांगणार नाही. बरं आता जिल्हा परिषदेचं काय वातावरण वाटतं इथं? वातावरण चांगलं आहे. काय सांगता चांगलं आहे येणार नाही. का हो? सांगता येणार नाही. ते कसं सांगता येईल. हा. उगीच आम्ही काय तुमच्या मनातलं काय आहे ते आम्हाला करणार आहे का आमच्या माझ्या मनातलं मनात कशाला तुम्हाला पाहिजे? करणार आहे. मला तुमच्या मनात नाही. पाहिजे आहे. मग म्हणूनच सांगतोय काय हा. ते माझ्या मनातलं तर तुम्हाला करणार आहे आणि तुमच्या मनातलं मला करणार आहे. होय असं आहे का नाही. भावा फिरवच काय तू? होय फिरवचा मतदान आहे ना हो का? आहे की करतोस का नाही मतदान? करतो की बर आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत माहिती आहे ना हो? आहे की तर काय वाटतंय जिल्हा परिषद सदस्य बरा काय ते प्रशासनाचं काम बरं? जिल्हा परिषदचे सदस्य बरा बर आता तुमच्या गावात काय काय कामं झाल्यात काय वाटते? कामं झाल्यात की भाटे साहेबांनी केल्यात कामं. पाटील साहेबांनी येतात तरी कधी? याच्यात असतात की बर काय हो मामा काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे भाटे साहेब. काय भाटे साहेबांनी काय केलं? अहो करू देत नाही करू आम्ही त्यालाच मतदान देणार एवढं मी म्हणतो. होय मग आता तुमचा विचार काय आपला काय आम्ही मोठपात त्यांना मग आहे. मतदान द्यायचं का? कामं करायला पाहिजेत लोक. मग कामं घ्या पाहिजे. आमचा आता चिरा यायचा आहे चिरा आणायचा आहे यायचा आहे. घरकुल आलंय. मी एकटा माणूस आहे. एकटा माणूस तिकडे बघणार इकडे बघणार या मतांकडे बरोबर असंही बोला हो. कामं काय झालीत का इथं? हं? विकास कामं विकास काम अजून काय नाही. नाही काय काय विकास कामं झाल्यात गावात? गावात रस्ते झाल्यात. हं. देवळाची काम इकडे तिकडे थोडे. बर देवळाची काय हे नाही. एक देऊळ चालू आहे. हं.
मग बाकीचं जिल्हा काय? परिषद निवडणूक आहेत आता. जिल्हा परिषद सदस्य जो आपण निवडून देणार आहे हा, तो कसा पाहिजे हो? चांगला पाहिजे, हा, काम करणारा माणूस पाहिजे. हा. आता मतदान तुम्ही 5 तारखेला करणार आहे. मतदान करताना तुम्ही माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार आम्ही, बर का? कार्यकर्ता पाहिजे. हा. आता काय तसं चर्चेत नाव कोणाचं काय वाटतंय काय का? काय आपण तसं नाही. नाही. नाही नाही, आम्ही कुणाची नाव घ्यायची, आमची पार्टी घ्यायची. आता पार्टी वसाड पडली, कोण पार्टीत राहतोय, होय. कोण आहे, काय झाले राजकारणाचं? कसले राजकारण आहे, राजकारण भुरट हा. हे राजकारण सत्यच आहे काय? तुमच्या वेळेचं राजकारण कसं? एक बाण एक वचनी, हा, पक्ष दोनच, हा. डावा उजवा, बर. मग त्यात कोण माणूस इकडे तिकडे फिरकत नव्हतं. या राजकारणाचा परिणाम निवडणुकांवर होतोय असं वाटतंय का हो? होणार की, जो रोज तुम्हालाच पाहिजे, रोज असं धरा, हा. सुधारणा करणार, जनतेच्या जीवावरून तुम्ही नाचणार. बर. जनता संपली की लहान थोर माणसं, मोठी आहे ती गेली मोठी होऊन. बर. बारका शेतकरी आहे त्याला काय काय बरोबर. हा? काय हा. मोदी सरकार 2,000 देतोय, हा. इकडे तिकडे ते लाडक्या बहिणी, हा. माणूस गव्हाणी लावली वाट, हा. इकडे कुणाचं लक्ष आहे काय? बरोबर. मग सरकार किती दिवस देणार, धान्य म्हणा काय म्हणा, बरोबर आहे की. तुम्ही आम्ही राबल्याशिवाय देणार आहे काय? जिल्हा परिषदेच्या अनेक योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी काम करतात, शेतकऱ्यांसाठी आहेत, ग्रामस्थांसाठी आहेत, ग्रामीण भागासाठी आहे. हम्म. त्या योजना तुमच्या गावापर्यंत येतात का हो? येते थोड्या येत्या थोड्या, म्हणजे चालू आहे. बर. हे आणून लोकांपर्यंत आणून त्याची अंमलबजावणी, त्यांना लाभ करून देण्याचं काम कोणाचं? त्या लोकांचंच हो का तुमचं आमचं आहे? हा. त्या लोकांनी कुठे बाबा खेडेगावात काय झाले, कुठे काय लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. नाही लक्ष दिलं तर मग काय त्याचा उपयोग? सरकारनं एवढं देतंय, हे करतंय, हा. उद्या सगळे पैसे आपल्या डोकीवर आहे, आपला भारतच बाद होणार, होय. काय हे होणार आहे. आता तुमच्या या पिरळ गावात काय समस्या आहेत असं वाटतंय? समस्या कुठली आहे काय? समस्या तर सर बघा गेले हा. तर हा हे वारं बरं आहे म्हणे, कसलं बाकीचं अडचण म्हणजे हीच अडचण, दुसरी काय नाही. बर. अहो इथनं इकडं माणूस जर उडायला लागला तर कोणाचं संरक्षण होणार आहे का? बरोबर आहे. हा? हा. याच्यासाठी कुठेतरी धागा सरकारनं चांगला ठेवला पाहिजे. झेडपीच्या शाळा, दवाखानं कसं आहे तो इथलं? हा हे चांगलं आहे. दवाखान्यात डॉक्टर असतात तरी का? बाई असते इथे, हा. ती गोळ्या बिळ्या काहीतरी आपल्या इकडे देते. बर बर. आणि राधानगरी जवळ आहे हा. मोठा दवाखाना. बर. तुमचं गाव कुठले? आम्ही कोल्हापूरचं. राधानगरीला उपचार मिळतात? मिळते की, ताळला आहे, राधानगरी आहे. हा. मग आणि काय पाहिजे तुम्हाला काय? आणि बाकीचं काय करणार तुम्ही? हे ज्येष्ठ नागरिक लोक इकडे तिकडे, जे मग ज्येष्ठ नागरिक बोला ना तुम्ही, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय वेगळं इथं व्हायला पाहिजे? ज्येष्ठ नागरिकसाठी 700 लोक आपण आहे राधानगरीत. हा. आमची हे आहे, मंडळ आहे. हा. मग त्यांच्या योजना आम्ही भरपूर हा. सरकारकडे दिल्या, कारण तिची कडेला कुठली गेलेली नाही. बर. मग आता ज्याचा पगार म्हणजे पेन्शन आहे म्हणा, काय म्हणा, त्याला कुठेतरी 4 पैसे मिळतात पेन्शन. त्या लोकांनी म्हणजे पूर्वी धंदा केलेला आहे, मास्तर झालेला म्हणा, काय म्हणा, असं. हा. शेतकऱ्याला नाही. बर. शेतकऱ्याला काही वयाच्या अटीवर 60-70च्या वर पेन्शन 500 रुपये 1500 रुपये देतात, बर. मिळतात. बर. तुम्हाला काय वाटतंय, काय आपल्या पिरळ गावामध्ये कामं झाल्यात असं वाटतंय का? वाटतंय की झाल्यास का? वाटतंय की काय काय दिसतात कामं? हा? काय काय दिसतात? रस्त्यानं चालताना ठेचकळत आहे काय? काय रस्ते चकाचक आहेत? काय आहे? आहेत की रस्ताच सकाळचा. काय रे बाबा, तू इथला मर्दा तरुण मुलगा, तू बोलायला लाजा लागलायस. काय कामं झालेत का नाही? झाल्यात की. काय काय झाल्यात? भाटे साहेबांनी आरोग्य विभागाला शेड मारून दिले, गळती लागती. हं. परत मराठी शाळेला निधी दिला, हं. आणि 33 कोटी मंदिरला पण निधी दिला तिने. हं. आपल्या पिरळ गावाला स्टँड नव्हतं, स्टँड दिले. भाटऱ्याने दिलं? हा, काय जिल्हा परिषदने दिलं? भाटे साहेबांनी दिले. बर. मग आता त्या निवडणुकीत उतरल्यात, कुठंतरी आता त्यांना पद दिसा लागले, स्वार्थ दिसा लागलाय, म्हणून ती कामं केलीत काय? स्वार्थ दिसत नाही, ते गोरगरिबांच्या हं. गोरगरिबांनी असं मदत करतात. बर. रात्रीनं कधी पण धावून येणार हं, असा हं. माणूस आहे. पिरळच काय? हा पिरळच. काय पिरळ मध्ये कामं, विकास कामं दिसतात तरी का हो?
विकास कामं तशी झालेली आहेत की हा, रस्ते बिस्त असं झालेलं आहे. हा. आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? जिल्हा परिषद तसा भक्कमच पाहिजे, निधी आणणारा पाहिजे, हा. गावचा विकास करणाराच पाहिजे. बर तुमच्या इथं आता कामं काय राहिल्यात? मग आता तसं आता एवढं मला काय सांगता येणार नाही. बर आता आपण या गावातलं रहिवासी आहे, आपण फिरत असतोय, चर्चा आपल्या होत असतात, काय वाटतंय कुणाचं वार आहे? आता तसं काय माहिती आहे, हा. आता उभा राहणारे भक्कमच आहे तो सगळे, त्यामुळे सगळी काय भक्कम आहे. हा. तरी तुमचा काय अंदाज म्हणतोय? अंदाज तसा मला कसा सांगता येईल. हा. तुम्ही मतदान करणार आहे का नाही 5 तारखेला? करणार की मतदान करताना डोळ्यासमोर काय बघणार, माणूस काय पक्ष? नाही माणूसच बघणार. माणूस का बघणार? विकासासाठी माणूसच चांगला पाहिजे. बर आता जिल्हा परिषदच्या शाळा, दवाखानं कसं आहेत आता इथे? आहे की चांगला आहे की, शाळा दवाखाना आहे चांगले आहेत. चांगला आहे. बर कोणी केलीत काय माहिती आहे? तुम्ही आता आमदार खासदार यांच्या पण ह्याच्यातनंच झालेले आहे. बर 10-15 वर्षात काय बदल झालाय का हो इकडे? 100% बदल झाला. विकास कामं झाल्यात? 100%. काय कसं काय सांगू शकता तुम्ही? आजपर्यंत या राधान तालुक्याला 3 वर्षे सलग हा. आमदार पद हा. त्यांनी घोषवलेलं आहे, तुम्ही आंबेडकर साहेब? आंबेडकर साहेबांनी. बर. आणि त्यांचं काम बघून ही जनता खरोखर त्यांना, त्यांच्या उमेदवाराला पाठबळ देणार? देणार 100% देणार. पण ते उमेदवार काम करणारा पाहिजे का? उमेदवार काम करणारा आहे, हा. सामाजिक त्याला ओढ आहे, बर आणि आमदार साहेबांचा तो शिल्लेदार आहे बर कोण आहे ते? दीपक शेट्टी. बर पण त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे पक्षाकडनं किंवा काय, असं होईल का? मिळालेलं आहे, उमेदवार त्यांना मिळालेला आहे, त्यांचं तिकीट बर. फायनल झालेलं आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे. बर आमदारांचा शिलेदार म्हणून त्यांना लोक साथ देतील असं वाटतंय? 100% देणार. देणार? आमदारांच्या कामावर त्यांचा ठाम विश्वास आहे जनतेचा. कारण आपण लई बघितले जिल्हा परिषद सदस्य एकदा मतदान घ्यायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. हा. असं दीपक शेट्टी करणार नाहीत कशावर? नाही करणार, 100% विकास कामं करणार. बर आता या गावात विकास काय राहिलाय? आता आमच्या गावात विकास कामं भरपूर झालेले आहेत हा. काय, हा. आणि नवीन विकास कामाच्या जोरावर आमच्या गावचा विकास 100% होणार. होणार? बर कुणाचं वार आहे इकडे? वारं आहे का दोघांचा, राजवाटी आणि सिटी. बर काय दोघांनी कामं तरी केल्यात काय? आता कामं केल्या, थोडं केल्याच काम बर आमदारांना कामं केल्याच. हा. मग आमदारांनी कामं केलीत म्हणून काय दीपक शेट्टीला लोक तसं काय पैसा आहेत की तेवढं त्याच्या अवलंबून हो, त्याच्या ह्याच्यामुळे मिळालं म्हणतात तसं म्हणते. बर आमदारच्या मुळे मिळालं बर आमदार. पण मतदान झालं, सगळं झालं, पण तो जो काही उमेदवार आहे तो कामं करेल असं वाटते का? आता ते साहेबांनी जगाला लावलं तरी कामं करणार ना, त्या काय असं आहे. साहेबांना काय बघायला तरी येणार. बर साहेबांची सीट दिली म्हणजे कमी नाही बघायला त्याला. होय. तुम्ही मतदान करताना काय करणार? माणूस बघणार का पक्ष बघणार? आम्ही व्यक्ती घेतो, होय. व्यक्ती बघणार बर आणि त्याला करणार. हा, हा. तुमच्या मते तुम्ही या भागातला नागरिक आहे, काय व्हायला पाहिजे पेरळमध्ये अजून? अजून काय आहे, किरकोळ कामं होणार करायचं नाही. बर काय वाटतं प्रशासनाचा कारभार बनवतो? नाही बरोबर नाही. मग झेडपी सदस्य असल्यावर काय फरक पडेल? काय प्रत्येकाची हे होणार, अडचणी निर्णय फुटणार हे होणार, हा. मतदारसंघातला हे होणार, कामं होणार. झेडपी सदस्य हा कसा असावा? झेडपी सदस्य कसा असावा म्हणजे झेडपी सदस्य आपल्या आपल्या भागातली कामं करणार असावा, प्रत्येक कुठल्याही गोष्टीत गटतट न बघणारा नसा असावा, हा. गावातले रस्ते म्हणा, दवाखाने म्हणा, शाळा म्हणा, इतर कामे करणारा असावा. आता तुमच्या गावाची परिस्थिती कशी आहे? आता आमच्या गावात 9 वर्ष झालं इलेक्शन कसले असलं, जिल्हा परिषद प्रशासनाने काही कामं केली नाही? काही नाही. ज्या काही फक्त योजना- आमदारच्या फंडातून थोडी झाले, फक्त जिल्हा परिषद प्रशासन काही कामं झालेले नाही, बर. एवढंच. आताचं चित्र काय म्हणते इथलं वातावरण? आत्ताचं चित्र तानाजी हे इतर बस. आता चित्र काय अजून माघार नाही, माघार झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार. आता कुणाचं नाव घेण्यात काय बरं वाटत नाही, माघार नंतर चित्र क्लिअर करणार. तरी ह्या रेस मध्ये चर्चेत वारं कुणाचं? ह्या रेस मध्ये वारा आता अभिजित ऐशरे जास्त वार वाटत. जास्त आहे. काय कारण असेल?
काय त्याने केलेली कामं त्यांचं कॉलेज काढले तिने त्याच्यात तिने मुलांना दिलेलं शैक्षणिक अनुभव लोकांनी दिलेला आहे. त्याने इतर कामं केले, त्यांचं वागणं संयम आहे, इतर कामात ते जरा बरं वाटतात. बर आता तुम्ही नागरिक आहात या गावचे, काय वाटते अजून काय काम व्हायला पाहिजे? अजून थोडी कामं, रस्त्याची कामं, दळणवळणाची सोय नाही आहे अजून, रस्त्याची कामं अपुरे आहेत, दवाखान्याची कामं अपुरे आहेत, थोडी शाळेची अंगणवाडीची कामं अपुरे आहेत, राहिलेली कामं पूर्ण करायला पाहिजे. एवढंच. तुम्ही मतदान करताना माणूस बघणार का पक्ष? मतदान करताना पक्ष बघा पाहिजे. का हो? अहो ह्या भाजपने झाडांची वाट लावली, मग आता करायचं काय? हा म्हणजे जनतेला आपला आपला पक्ष बघायच पाहिजे. भाजपने चांगल्या योजना आणल्या म्हणतात, केल्यात की. शेतकऱ्यांसाठी आणल्या, महिलांसाठी आणल्या. लाडक्या बहिणी आणल्याने भावांच्या लावला, दुसरं काय झालंय? होय, असं झालंय आता. त्यामुळे माणूस कोण कामाला मिळाला आम्हाला, बर असं झालंय. 1800 काढणार. होय. काय म्हणला? 1500 दिला नाही 1500 देणार आणि 3000 आमच्या शेतकऱ्यांना काढणार. कसं ते कसं काय? हा? ते कसं काय? तुमच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? हा? तुमच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य कसा? काम करणार असावा, माणसांना धरून जाणार असावा, अटीतटी करणारा नसावा, बर अरे योग्य करणारा नसावा, माणसाला धरून जाणारा असावा सदस्य. बर आता पिरळ गावामध्ये विकास कामं दिसतात का हो? हा? विकास कामं पिरगावमध्ये झाल्यात, तर ते आमदार फंडातनं आणि पंचायतीकडनं झाल्यात, जिल्हा परिषदेकडनं काय झालेलं नाही. मग यावेळेला मतदान करताना तुम्ही विचार काय करता? आता अजून ठरवायला पाहिजे, व्यक्ती बघून बघायला पाहिजे. हो, बरं. अजून ठरवायला का पाहिजे. पक्ष बघणार नाही? हा? पक्ष बघणार नाही. त्यावेळी अजून ठरवायचं आहे. हे. अजून जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण काय म्हणते? ते बी चांगलं आहे एकदम. चांगला आहे. काय कोणाचं वार आहे? आपलं दीपक शेट्टी. का हो? दीपक शेट्टीने कामच केले केल्यात तरी का? भागातनं सगळ्या कामं केले ना, हा. त्याच्यामुळे त्यांनाच मानणार लोक. बर काय अशी वेगळी कामं केल्यात काय माहिती आहेत? तळागाळातल्या भरपूर अशा लहानतोर लोकांना, हा. सामान्य माणसाला सुद्धा त्यांनी आधार देण्याचं काम केलं. बर वैयक्तिक कामं. पक्षाचा त्यांना किती पाठिंबा मिळेल? पक्षात भरपूर हा? भरपूर तरी 80% असा फरक पडणार. बर आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद सदस्य नव्हते, 4.5 वर्ष प्रशासनाचा कारभार सुरू होता. काय वाटते, प्रशासनाचा कारभार बरा की जिल्हा परिषद सदस्यच पाहिजे? नाही, जिल्हा परिषद सदस्यच पाहिजे. का हो? प्रशासन ते प्रशासनच नाही, आपले सरकारी कामाने सामान्य काम, हा. त्या अशा गोष्टी होत्या. आता आज नाही उद्या हा. असं रुंगळत ती कामं बरोबर. पेंडिंग पडलेले असतात. हा. पिरळगावचे तुम्ही रहिवासी आहात, काय वाटतं इथं आणखी काय कामं व्हायला पाहिजेत अजून? अजून भरपूर रस्त्याची कामं आहेत, गटाराची कामं आहेत, हा. शाळांची कामं आहेत, बर अशी भरपूर कामं आहेत. पानंद रस्ता आहे. हा. मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे, माणूस का पक्ष? माणूस का हो? जसा काम करणारा जर माणूस पाहिजे हा. तसा माणूस आम्हाला पाहिजे. तुम्ही दीपक शेट्टी म्हणालात. हो. दीपक शेट्टी आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात, हा. मतदानापुरते यायचं, मतं मागायची आणि 5 वर्ष गायब व्हायचं. हो, तसंच आहे. तसं मग दीपक शेट्टी तसं करतील असं वाटतंय का? नाही तसं करणार. पहिल्या आता त्यांची सत्ता नाही त्यांच्या हातात. हा. तरी पण त्यांनी कामच केलेली भरपूर. हा. आतापर्यंत कामं भरपूर आहेत. आम पिरळ गावाला बी निधी आणून त्यांनी दिला. प्रत्येक भागात आंबेडकर साहेबांच्याकडनं निधी आणून दिला त्यांनी. बर मग एवढी कामं केल्यात, मग कशाला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य पद? एक काहीतरी आपलं हे असावं, हा. वर्चस्व असावं म्हणून हा. पाहिजे. बर मला वाटतं राजू भाटे 100% असं. का रे? 100%. तो प्रत्येकाच्या हक्काला धावून जाणारा माणूस आहे. बर 100% येणार तो. राजू भाटे कधी येतात तरी काय? 100%. हाकेला धावून येतात ते प्रत्येकाला. बर 100% येणार. आता ते राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवा लागलेल्या आहेत, काय वाटतंय तरी लोक पण त्यांच्यासोबत का राहतील? जे लोक म्हणजे वयस्कर सोडून म्हणजे ही जी मंडळी आहेत की आमची हा. पोरांसाठी म्हणजे हा. ती मतदान 100% करणार आहेत. करणार. वा. आता मगाशी मी यांना म्हटलं की एकदा निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. राजू भाटे तसंच करणार की? नाही करणार 100%. हाकेला धावून येतात ती प्रत्येकाला. बर
आता पण लावला तर आता पण होऊ शकतो बरोबर 100%. तर 100% आमच्या हाकेला धावून येतात, मदतीला असतात काय आणि कामं पण करतात. बर. दादा काय जिल्हा परिषद निवडणूक काय वाटते तुम्हाला? राजू पाटोळे का हो? कारण आम्हाला वैयक्तिक मदत करतात ते, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी मदत करतात. बर परत सर्व ह्याच्यात ते विभागाचे हे आहेत हा. कार्यकर्ते आहेत, हा. गरिबांचे जनतेचे लोक ते हे आहेत नेते आहेत. पैशाचा भरपूर वापर करायचा आणि निवडणूक लढवायची असं राजू पाटील करायला लागले. असं कोण म्हणतो? असं काही नाही, चुकीच समज आहे. लोकांची दिशाभूल करण्याच्या नुसार आता कार्यक्रम चालू आहे. बर त्यामुळे एवढंच बोलायचं, मला दुसरं काय बोलायचं नाही. आता कसं शब्द कसं आपलं बाहेर जातं बोलत, त्याबद्दल काय एवढं बोलायचं गरज नाही. तर आपलं तरी मत आहे राजू पाटील. यात्रेत फिरायला आला का पोरगा? मुलग्याला फिरायला घेऊन आलोय. बर काय फिरला का नाही? बर काय काय दिसलं यात्रेत? काय यात्रा जाते लहान लहान मुलांची खेळ वगैरे आहे. जिल्हा परिषद निवडणुका काय दिसतात का इकडे वातावरण? वातावरण चालू आहे की कुणाचं वारं दिसतंय? काय आता दोन्ही तसं बघितलं तर तिरंगी लढत होती की चौरंगी होती काही कळत नाही. बर आता या निवडणुका होत राहते. दुसरीकडे तुमच्या पिरळ गावामध्ये विकास कामं ही झालेत असं वाटतंय का? झाले, काय काय झाली? रस्ते झाले, हा. बाकी शाळा चालू आहे, शाळेची कामं चालू आहे. कुणी केली ती? आपण पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या फंडातून बर ते त्यांच्या पंडात झालं. जिल्हा परिषद मधून काय झालं? जिल्हा परिषद मधून काय आता काय कसं काय सांगतो. बर तुम्ही मतदान करताना माणूस बघणार काय पक्ष? समोरचा माणूस बघणार, समोरचा माणूस बघणार. समोरचा माणूस म्हणजे कार्य त्याचं, कामं बघूनच हे करतात. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, कसं बघता या निवडणुकीकडे? आता झडपीची निवडणूक म्हणजे चौरंगी तरी लागणारच आहे. कारण एकाच एक उमेदवार आता छड्डू टोकून उभा आहेत. बरोबर. तर त्या मते चौघापैकी भाकरे साहेब वारं जोरात आहे. कारण त्यांचं कसं आहे, काम करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत ते स्वतः प्रत्यक्ष जाऊन काही त्यांची अडीअडचणी असली तर ते रात्री अपरात्री जाऊन ते प्रश्न निकालात काढतात. बरोबर. कुठंतरी आता या जिल्हा परिषद सदस्य पदाचा त्यांना स्वार्थ आहे म्हणून ते या निवडणूक आता लोकांना भेटणं, कामं करणं असं करायला लागलं. असं काय नाही आहे. कसं आहे, विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती भाषा येणार, तर तसं काय हे नाही आहे. हे नाही, वातावरण नाही आहे. पैशाचा अमाप वापर करायचा, निवडणूक लढवायची नाही. स्वतःहून लोक त्यांची जातात. एक हाक दिली की लोक त्यांच्या बरोबर सपोर्ट असणे सगळं असतो. पैशाचा ह्याचा काही विषय नाही. या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक त्यांच्यासोबत राहतील असं वाटतंय का? राहणार की ठामपणे राहणार. कारण ती व्यक्तीच वेगळी आहे. इतर जे राजकीय पुढारी आहेत निवडणूक लढत त्यांच्यापेक्षाही निवडणुकीला एक नंबर म्हणजे हे व्हायला पाहिजे, त्यांचं इफेक्ट पडायला पाहिजे. बरोबर. आता आपण बघतोय की अनेक निवडणुका बघितल्यात, अनेक झडपी सदस्य बघितलेले आहेत. मतं मागायची, निवडून यायचं आणि गायब व्हायचं. राजू पाटील तसं करणार नाहीत कशावरनं? आता चान्स दिल्यानंतर कसं आहे, प्रत्येकाचं ते कर्तव्य राहते. शासनामध्ये आहे तो समाजकार्यासाठी उपयोगी आणायला लागतो. आता मला तरी तसं वैयक्तिक माझं मत आहे, ठाकरे साहेबांच्या बाबतीत तसं घडणार नाही. पहिलं काम हे विषय राहणार, समाजसेवा पहिली मिळालेल्या शासनाचा योग्य वापर ठाकरे साहेब करतात, निश्चित करतात. कारण त्यांचा दरारा भरपूर आहे. बर. दरारा म्हणजे दहशत म्हणता येते? दहशत नाही, दराला दहशत म्हणता येत नाही. लोकांनी स्वतःहून सपोर्ट दिलेला आहे त्याचा. असं आहे, लोक बोलवून बी आणायला लागत नाही. असं आहे. आता रॅलीला ह्याला स्वतःहून लोक स्वतःच्या खर्चाने जातात. म्हणजे त्यांच्याकडे काय अपेक्षा करत नाहीत. बर. असा विषय आहे, अशी व्यक्ती आहे.
तर आपण पाहिलं की राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पिरळ गावामध्ये आपण नागरिकांशी संवाद साधला, ग्रामस्थांशी संवाद साधला. या ठिकाणी आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया ऐकिवात आलेल्या आहेत. विकास अद्यापही बाकी आहे आणि जो काही विकास झालेला आहे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून झालेला आहे. दुसरीकडे या ठिकाणी आपल्याला प्रकर्षानं झालेलं की आंबेडकर यांचे खंदे कार्यकर्ते दीपक शेट्टी असतील किंवा राजू भाटे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत. राजू भाटे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडून दीपक शेट्टी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता अनेक ग्रामस्थांनी आपल्या समोर बोललेले आहेत. आणि यातूनच नेमका पिरळकर असतील किंवा राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक ग्रामस्थांचा कौल नेमका कोणाला जातोय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.